हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन फर्स्ट काय दिला आहे. इन द गिवन फिगर इन अ सर्कल विथ सेंटर ओ लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल. सर्कलची आपल्याला काय फिगर दिलेली आहे. ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि हा जो कॉर्ड आहे ए बी हा कॉर्ड आहे, याची लेंथ काय सांगितलेली आहे आपल्याला, इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. आता हे जे दोन्ही ओ ए आणि ओ बी आहेत या काय दोन्ही सर्कलच्या काय आहेत रेडियस आहेत आणि ए बी हा कॉर्ड आहे, हा पण काय इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल आहे. म्हणजे हे तिन्ही या ट्रायंगलचे हे तिन्ही साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. फाइंड मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आणि आपल्याला हे अँगल ए ओ बी, अँगल ए ओ बी, अँगल ए सी बी, आर्क ए बी आणि आर्क ए सी बी हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला कसं सॉल्व करता येईल पहा. एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलेलं आहे, आता ओ ए आणि ओ बी या दोन्ही काय आहेत सर्कलच्या रेडियस आहेत आणि कॉर्ड ए बीची लेंथ पण या रेडियस एवढी आहे. म्हणजेच या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स काय आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हा ट्रायंगल काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजेच याचे तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्यामुळं आपल्याला तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, 60 डिग्री असणार आहेत. मग आपल्याला अँगल ए ओ बी काढायचा आहे. मग अँगल ए ओ बी किती असेल, 60 डिग्री असेल हा अँगल. त्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, अँगल ए सी बी. आता हा जो अँगल ए सी बी आहे हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजेच काय, याचा जो व्हर्टेक्स आहे तो काय या सर्कलवरती आहे आणि ए सी आणि पी सी ह्या ज्या दोन अँगलच्या साईड्स आहेत या काय त्या कॉर्ड्स आहेत सर्कलच्या, म्हणजेच हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगल थिरम आपल्याला माहिती आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थिरम काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थिरम, द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे याची ही आर्क ए बी आहे, ही काय इंटरसेप्टेड आर्क आहे. मग अँगल ए सी बीचं मेजर काय असणार आहे, या ए बीच्या हाफ असणार आहे. आता ह्याचं मेजर किती असेल, जर हा सेंट्रल अँगल 60 डिग्री आहे तर ही जी आर्क आहे ह्या आर्कचं मेजर पण किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. कारण ही जी मायनर आर्क आहे ह्या अँगलमुळं, सेंट्रल अँगलमुळं तयार झालेली ही जी मायनर आर्क आहे ह्याचं मेजर किती असतं, ह्या सेंट्रल अँगल एवढंच असतं. म्हणजे आपल्याला हे मेजर पण मिळून जाईल. आर्क ए बी इज इक्वल्स टू 60 डिग्री. मग इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर किती असतं, या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतं. हे 60 आहे तर हे किती असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. त्यानंतर आर्क ए बी आपल्याला मिळाली की ते 60 डिग्री आहे, सेंट्रल अँगल एवढं मेजर असणार आहे याचं. त्यानंतर आर्क ए सी बी किती असणार आहे, कसं काढता येईल आपल्याला, आर्क ए बी 60 डिग्री आहे. मग आर्क ए बी आणि आर्क ए सी बी मिळून काय होतं, सर्कल तयार होतं. सर्कलचं मेजर किती असतं, 360 डिग्री. म्हणजेच आर्क ए बी आणि आर्क ए सी बी मिळून किती असेल, 360 डिग्री. त्याच्यावरून आपण आर्क ए सी बी काढू शकतो. पहा सॉल्व करू आपण. एक्झाम्पल गिवन लिहून घेऊ आपण. गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला, कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. कॉर्ड ए बी इज इक्वल्स टू सेग ओ ए इज इक्वल्स टू सेग ओ बी इज इक्वल्स टू रेडियस ऑफ द सर्कल. हे आपल्याला गिवन आहे. फाइंड काय करायचं आहे ते लिहून घेऊ आपण. फाइंड काय करायचं आहे पहा आपल्याला, टू फाइंड अँगल ए ओ बी, अँगल ए सी बी, आर्क ए बी आणि आर्क ए सी बी. त्यानंतर सोल्युशन आपलं काय येईल पहा. सोल्युशन, आता सोल्युशन लिहिताना काय लिहू, प्रथम आपण सेग ओ ए कॉन्ग्रुएंट सेग ओ बी, सेग ओ ए कॉन्ग्रुएंट सेग ओ बी. रिझन काय येईल, रेडियस ऑफ द सेम सर्कल. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, कॉर्ड पण काय आहे,
chord AB congruent to radius of the circle. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, seg AB congruent seg OA congruent seg OB. seg AB congruent seg OA congruent seg OB. रिझन काय येईल, गिवन आहे आपल्याला. आता या तिन्ही काय आहेत, या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल आहेत, म्हणजेच हा ट्रायंगल काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल AOB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल AOB इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे याचे तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत ते, आणि प्रत्येक अँगल किती असणार आहे, 60 डिग्रीचा असणार आहे. देअरफॉर त्यावरून आपल्याला हा अँगल AOBचं मेजर आपण किती लिहिणार, 60 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल्स टू 60 डिग्री. रिझन काय येईल, अँगल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. रिझन लिहू आपण, अँगल ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला फर्स्ट काय अँगल AOB मिळाला, अँगल AOBचं मेजर किती मिळालं, 60 डिग्री मिळालं. हे आपण याला फर्स्ट नंबर देऊ. आता सेकंड काय आपल्याला फाइंड करायचं आहे, अँगल ACB फाइंड करायचं आहे. प्रथम आपण काय करू, ही आर्क काढून घेऊ. आता हे आर्कचं जे मेजर असणार आहे ते किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे, कारण या सेंट्रल अँगलमुळं ही जी आर्क तयार झाली आहे मायनर आर्क, आणि ही ACB ही मेजर आर्क आहे. मग मायनर आर्कचं मेजर किती असतं, सेंट्रल अँगल एवढं असतं. त्यामुळे या आर्कचं मेजर किती असणार आहे, 60 डिग्री, सेंट्रल अँगल एवढं असणार आहे. लिहू आपण, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल AOB. रिझन काय येईल, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ अँगल. डेफिनेशन ऑफ measure of angle. Therefore measure of arc AB is equals to angle AOB चं मेजर किती आहे, 60 डिग्री. म्हणजेच आर्क AB चं मेजर पण किती असेल, 60 डिग्री. याला आपण 1 नंबर देऊ. तर हे आपल्या फर्स्ट नंबरचं प्रूव्ह झालेलं आहे. मेजर ऑफ आर्क AB किती मिळालं, 60 डिग्री. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अँगल ACB फाइंड करायचा आहे. हा कसला अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आणि इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे त्याची जी इंटरसेप्टेड आर्क असते त्याच्या हाफ असतं. या अँगल ACB इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आणि याची इंटरसेप्टेड आर्क AB आहे. मग इंटरसेप्टेड आर्कचं मेजर 60 मिळालं, ह्याच्या हाफ काय असणार आहे, अँगल ACB असणार आहे. लिहू आपण, अँगल ACB, मेजर ऑफ अँगल ACB is equals to half measure of arc AB. इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर त्याच्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असणार आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल्स टू हाफ इंटू आर्क ABचं मेजर किती आहे, 60 डिग्री आहे, इंटू 60 डिग्री. बघलो आपण, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 जार 0. म्हणजेच आपल्याला मेजर ऑफ अँगल ACB किती मिळाला, 30 डिग्री. नेक्स्ट पेजवर लिहू आपण, मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल्स टू 30 डिग्री. म्हणजेच आपल्याला सेकंड नंबरचं आन्सर पण मिळालं. इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर किती आलं, 30 डिग्री आलं. आता थर्ड काय आपल्याला फाइंड करायचं आहे पहा. येथे आपण काय लिहू, रिझन काय लिहू, फ्रॉम 1. आता थर्ड आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा, आर्क AB फाइंड करायचे. आर्क ABचं मेजर आपण काढलेलं आहे. आर्क AB किती असणार आहे, AOB, सेंट्रल अँगल AOB एवढं याचं मेजर असणार आहे. लिहू आपण, सेंट्रल अँगल 60 डिग्री आहे, म्हणजे आर्क ABचं मेजर पण 60 डिग्री असणार आहे. कसं लिहायचं पहा, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल AOB. रिझन काय, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क येईल रिझन. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल AOB किती आहे, 60 डिग्री आहे,
म्हणजेच आर्कचं मेजर किती येईल 60 डिग्री येईल. हे आपल्याला थर्ड आन्सर मिळालं. आता फोर्थ काय विचारलेलं आहे आपल्याला, फोर्थ नंबर आर्क ACB. ही आर्क ACBचं मेजर विचारलेलं आहे. मग आर्क AB माहीत आहे आपल्याला 60 डिग्री आहे. मग आर्क AB प्लस आर्क ACB इज इक्वल्स टू काय येईल 360 डिग्री येईल. कारण मेजर काय असणार आहे सर्कलचं 360 डिग्री आणि ह्या दोन्ही आर्क मिळून काय होतं, हे सर्कल तयार होतं. लिहू आपण आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क लिहू, मेजर ऑफ आर्क AB प्लस मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल्स टू 360 डिग्री. रिझन काय येईल, मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री, 60 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क AB किती आहे 60 डिग्री आहे, 60 डिग्री आहे प्लस मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता हे 60 डिग्री आपण या साईडला नेऊ, येथे प्लस आहे साईन, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल्स टू 360 डिग्री मायनस 60 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल्स टू 360 डिग्रीमधून 60 डिग्री मायनस केल्यानंतर किती येईल आन्सर आपलं 300 डिग्री. म्हणजेच आपल्याला मेजर ऑफ आर्क ACB किती मिळालं 300 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.